तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की तुम्ही शांतपणे उन्हाचा आनंद घेताय आणि अचानक कोणीतरी समोर उभा राहून तुमच्या अंगावर येणाऱ्या उन्हाला अडथळा निर्माण करताय? नेमकी हीच परिस्थिती सूर्यग्रहणाच्या वेळी होते. आपल्याला माहिती आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. फिरता फिरता सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो आणि मग चंद्राची सावली पृथ्वीवरील काही भागात पडल्यामुळे सूर्याचा प्रकाश व ऊर्जा पृथ्वीवरती पोहोचत नाही आणि यालाच तर सूर्यग्रहण असे म्हणतात. काही वेळा काय होतं तर सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकलं जातं आणि त्याला खग्रास सूर्यग्रहण असं म्हणतात. सूर्यग्रहण हे आंशिक किंवा पूर्ण पण असतं. सूर्यग्रहणाचे इतर सुद्धा प्रकार आहेत, जसं की खंडग्रास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त खग्रास सूर्यग्रहण म्हणजेच पूर्ण सूर्यग्रहण याची माहिती घेणार आहोत. तर खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य चंद्राच्या मागे गेल्यानंतर चंद्राच्या बाजूंनी सूर्याची किरणं दिसतात. याचा आकार वर्तुळाकार असतो, त्यामुळे या किरणांना तेजोवलय म्हणजेच करोना असं म्हणतात. सूर्याच्या तेजस्वी प्रकाशामुळे बाकी सामान्य दिवशी तेजोवलय म्हणजे करोना आपल्याला दिसत नाही. साध्या डोळ्यांनी कधीही सूर्यग्रहण पाहू नये. भिंग किंवा दुर्बिणीने सुद्धा ग्रहण पाहू नये. थोडा वेळ जरी आपण सूर्याकडे पाहिलं तरी डोळ्यांचे गंभीर आणि कायमचं नुकसान होऊ शकतं. मग सूर्यग्रहण पाहायचं कसं? तर सूर्यग्रहण पाहण्यासाठी पिनहोल कॅमेरा म्हणजेच सूचिछिद्र कॅमेरा किंवा अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेजना अडवणारा चष्मा वापरून आपण सूर्यग्रहण पाहू शकतो. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवरील तापमानात अंदाजे 5.5 डिग्री सेल्सिअस इतकी घट जाणवू शकते. सूर्याची ऊर्जा चंद्राच्या अडथळ्यामुळे पृथ्वीवर पोहोचू न शकल्यामुळे आपल्यालाही तापमानातील घट जाणवते. तुम्हाला माहिती आहे का, सूर्यग्रहण हे फक्त काही मिनिटच दिसतं. असं का होतं? तर चंद्र हा नेहमी पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्र पुढे फिरल्यानंतर सूर्य पुन्हा नेहमीप्रमाणे सामान्य दिसायला लागतो. चंद्र आणि सूर्य हे एकसारख्या आकाराचे नाहीत, तर मग चंद्र सूर्याला झाकतो तरी कसा? खरं सांगू का, सूर्य इतका मोठा आहे की त्यामध्ये 64.3 दशलक्ष चंद्र मावू शकतील. पण सूर्य पृथ्वीपासून इतक्या लांब आहे की चंद्र आणि सूर्य पृथ्वीवरून पाहताना आपल्याला एकाच आकाराचे दिसतात. म्हणूनच तर जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्र सूर्याला जवळजवळ पूर्णपणे झाकून टाकतो. कोणत्याही प्रकारचं सूर्यग्रहण असू द्या, ते फक्त आणि फक्त अमावस्येच्या दिवशीच घडतं. परंतु सर्वच अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण दिसेल असं नाही. कारण सर्वच अमावस्येच्या दिवशी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाही. त्यामुळे चंद्राची सावली अनेकदा पृथ्वीवरती पडत नाही आणि आपल्याला सूर्यग्रहण दिसत नाही. सुमारे 600 दशलक्ष वर्षानंतर खग्रास सूर्यग्रहण दिसणार नाही, कारण चंद्राची कक्षा हळूहळू मोठी होत आहे. चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी 4 सेंटीमीटर दूर जात आहे. त्यामुळे एक दिवस असा येईल की चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकणार नाही. साधारणतः खग्रास सूर्यग्रहण 18 महिन्यांनी दिसतं, पण कधी कधी ते फक्त महासागराच्या मध्यभागातून किंवा वाळवंटातूनच दिसू शकतं. तुमच्या भागात पुढचं खग्रास सूर्यग्रहण कधी होणार आहे याची माहिती करून घ्या. शास्त्रज्ञ सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ खूप आधीपासूनच मोजू शकतात. मी पुढचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी माझ्या गावी जाण्याचा विचार करतोय, कारण माझ्या गावातून पुढचं सूर्यग्रहण 14 सप्टेंबर 2099 रोजी दिसणार आहे.